नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, नगर परिषद संदर्भात जो काही नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओत थोडक्यात पाहणार आहोत. तर जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. इथे पहा, सर्वात वरती त्यांनी विषय दिलेला आहे. राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषदा किंवा नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थातील पदांच्या आकृतिबंधास मान्यता मिळण्याच्या बाबतीत. पदांचा जो आकृतिबंध आहे त्याला मान्यता मिळालेली आहे आणि तोच या ठिकाणी जी आरचा मुख्य विषय आहे. जी आरची दिनांक देखील पाहू शकता, 26 ऑगस्ट 2024 म्हणजे आजचाच हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. राज्यातील तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 101 नगरपरिषदा किंवा नगरपंचायती व आकृतिबंध पदनिर्मितीचा व त्यासाठीच्या वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदानाचा प्रस्ताव शासन निर्णय 5/7/2016 अन्वये मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे भरण्यासाठी निकष विहित करण्यात आलेले आहेत. तर आता दोन गोष्टींचा समावेश आहे. एक, जे पदे भरायची आहेत त्याचे निकष देखील यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. कोणत्या दर्जाचं पद आहे, त्यासाठी वेतन किती आहे, म्हणजे वेतन श्रेणी काय, किती ग्रेडचं पेमेंट आहे, त्यानंतर कोणतं पद आहे आणि त्यासोबतच कोणकोणत्या नगरपरिषदा किंवा नगरपंचायती आहे ज्या नव्याने स्थापन करण्यात आला त्याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट पहा, 11/9/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार स्वच्छता निरीक्षक संवर्गाचा समावेश राज्यस्तरीय संवर्ग पदांमध्ये करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्गाची पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. नंतर पहा, उपरोक्त संदर्भ 1, 3, 5 येथील शासन निर्णयातील तरतुदींच्या अनुषंगाने संदर्भीय क्रमांक 2, 4, 7, 8, 9, 10, 11 येथील शासन निर्णयान्वये अनुक्रमांक सुद्धा दिलेला आहे. अशा एकूण 55 नवनिर्मित नगरपरिषदा किंवा नगरपंचायती आकृतिबंध पदनिर्मिती व त्यासाठीचे वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. आणि आता शासन निर्णयातील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील नवनिर्मित 5 नगरपरिषदा नगरपंचायती त्यांचीही या ठिकाणी नावे दिलेली आहे. तर पदनिर्मिती करण्याबाबतचा व सदर पदांच्या वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजुरीबाबतचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासक संचालनालय यांनी शासनास सादर केलेला आहे. तर हा संपूर्ण प्रस्ताव जो आहे, आकृतिबंध जो आहे, तो पास करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आयुक्तांकडे तो प्रस्ताव सादर करण्यात आला, मंजूर देखील झालेला आहे आणि सादर देखील करण्यात आलेला आहे. तर त्याचीच माहिती यांनी यामध्ये दिलेली आहे. कोणकोणत्या नगरपरिषद आहे किंवा नगरपंचायती आहे ज्या स्थापन करण्यात आला त्याची देखील या ठिकाणी माहिती त्यांनी दिली. आता पहा, सध्याचं प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायती यांच्याकरिता अधिनियमानुसार मुख्याधिकारीचे एक पद निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच 15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये गट क दर्जाच्या नगरपरिषदांमधील मुख्याधिकारी पदावर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी या ठिकाणी जे आहे ते महत्त्वाची त्यांनी माहिती दिली की कोणकोणती पदं आहेत, कशा पद्धतीने पदं भरावयाची आहेत त्याची माहिती इथे दिलेली आहे. की मुख्याधिकारी नगरपरिषद अ दर्जाची असो, ब दर्जाची असो, नंतर क दर्जाची असो, त्या ठिकाणी मुख्याधिकारी असो किंवा उपमुख्याधिकारी असो यांची माहिती या ठिकाणी त्यांनी दिली. आणि जसे जसे तुम्ही खाली याल तसे तसे तुम्हाला इथे नगरपंचायतीचे नाव, एकूण प्रस्तावित पदांची संख्या, एकूण वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान किती आहे आणि लोकसंख्या किती आहे त्याची माहिती त्यांनी दिली आणि त्यासाठीचा वार्षिक आवर्त खर्च देखील पुढील प्रमाणे दिलेला आहे. तर ही आहे संपूर्ण माहिती. नगरपंचायतीची नावं, एकूण प्रस्तावित पदांची संख्या आणि त्यानंतर एकूण वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदानाचं रुपये. नंतर पहा, खाली देखील आणखी काही नगरपरिषदची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये 155 पदांच्या आकृतिबंधास वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे आणि एकूण या ठिकाणी खर्च देखील त्यांनी सांगितलेला आहे. तर अशी पदं आहेत मित्रांनो, विविध प्रकारची पदे किंवा विविध टाईपचे या ठिकाणी पदांची जी आहे ती आकृतिबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. खाली तुम्ही आणखी वाचू शकता. आणि सर्वात शेवटी जर आले तर इथे त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे की पदाचं नाव काय, वेतन श्रेणी किती आहे, त्यानंतर पदसंख्या किती आहे, पदसंख्या त्यानंतर दिलेली आहे 4 नगर परिषदमध्ये आणि वार्षिक खर्च दिलेला आहे आणि त्यानंतर वार्षिक खर्च नगरपंचायतीचा दिलेला आहे. तर पहा, अगोदर आहे नगर परिषद, नंतर आहे नगरपंचायत, या सर्वांची माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे की वेतन श्रेणी कशा पद्धतीची राहणार आहे त्या पद्धतीची आणि पदाची नावं पण कोणती आहे. तर लिफ्ट टंकलिका आहे, गांडी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, पंप ऑपरेटर आहे, वीज तंत्र जोडारी आहे, तारतंत्री आहे, शिपाई आहे, मुकादम आहे, वॉलमन आहे. तर अशा एकूण विविध पदं आपल्याला दिसतात. त्यानंतर खाली जर आणखी आले तुम्ही तर लोकसंख्येनुसार पदांची विभागणी केलेली दिसते. 1,01,000 ते 24,999 लोकसंख्या असलेल्या नव्याने 10,000 ते 24,000, 1,00,000 नाही आहे, 10,001 ते 24,999 लोकसंख्या असलेल्या नव्याने स्थापित नगरपंचायती ज्या आहेत त्यांची देखील माहिती दिली. किती पदं आहेत, कशी वेतन श्रेणी राहणार आहे, पदाचं नाव काय 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 आहे, तर अशी संपूर्ण माहिती या जी आरमध्ये त्यांनी देण्यात आलेली आहे. आता लवकरच या संदर्भात आणखी जर काही निर्णय आला तर तो आपल्याला कळेलच. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट.
यामध्ये तुम्ही पाहू शकता की ह्या अशा प्रकारच्या जागा आहेत. एकूण कोणत्या श्रेणीमध्ये जागा आहेत त्या देखील आहेत आणि आकृतिबंधास मान्यता या जी आरमधून देण्यात आलेली आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते.